शेतकरी मित्रांनो, आपली ही जमीन खडकाळ असेल किंवा आपल्याकडे पाण्याचं दुर्भिक्ष्य असेल किंवा कमी पाणी असेल, मुरुम जमीन आहे आणि आपण आपल्या रेग्युलर पिकासाठी कंटाळला असाल, म्हणजे जास्त मजूर लागत आहेत, उत्पन्न जास्त निघत नाही, तर आपल्यासाठी आंब्याची व्यावसायिक शेती हा एक उत्तम पर्याय होऊ शकतो। तर आपण आपल्या कृषी संजीवनी या यूट्यूब चॅनलवरती आंबा ह्या पिकाविषयी, व्यावसायिक पिकावरती कसं उत्पन्न घेता येईल याची माहिती वेळोवेळी देतच असतो। आपल्याकडे सुद्धा अशी जर हलकी जमीन असेल, पाणी कमी असेल, तर आपल्यासाठी आंबा हा एक उत्तम फळपीक पर्याय होऊ शकतो। तर आंब्यापासून उत्पन्नाचं गणित कसं असतं, एक सरासरी आपण 5 वर्षाची बाग जर जोपासली, तिसऱ्या वर्षीपासून आपलं उत्पन्न चालू होतं, पण एक 5 वर्षाच्या बागेला आपल्याला एक सरासरी एकरी 6 ते 8 टनापर्यंत उत्पन्न मिळायला काहीच हरकत नसते। जर आपण दर बघितला तर एक सरासरी 70 ते 120 रुपये प्रति किलो कच्च्या आंब्याला, केसरच्या, एवढा दर आपल्याला मिळून जातो। मी जे उत्पन्नाचं आत्ता तुम्हाला गणित सांगितलं ते सघन पद्धतीने जर आपण लागवड करणार असाल, सघन ही आता इस्रायल जर्मन पद्धतीने लागवड महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये केली जाते, त्याच्यामध्ये आपल्याला एका एकरामध्ये जास्तीत जास्त झाडं बसवून लवकरात लवकर कसं उत्पन्न घेता येईल ह्यावर भर दिला जातो। तर ही जी लागवडीची पद्धत आहे, इस्रायली पद्धत, सघन पद्धत, सरकारकडून अनुदान सुद्धा मिळतं। तर हे अनुदान सरासरी किती असतं? भाऊसाहेब फुंडकर योजना किंवा रोजगार हमी योजनेतून आपल्याला फळबाग लागवडीसाठी किंवा आंबा लागवडीसाठी अनुदान मिळतं। भाऊसाहेब फुंडकर योजनेसाठी एकरी एक सरासरी 70 ते 75 हजार रुपये आणि रोजगार हमी योजनेतून 1,25,000 आपल्याला लागवडीचं अनुदान आहे। लागवडीचा खर्च किती? लागवडीचा खर्च सरासरी 1,40,000 रोपं धरून, जमीन तयार करून, खतं, त्याचबरोबर ड्रीप इरिगेशन म्हणजे ठिबक सिंचन, हे सगळं मिळून आपला खर्च 1,40,000 येतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला सरासरी 1,20,000 रोजगार हमी योजनेतून अनुदान मिळून जातं। मग आहे की नाही, आपला खर्च एक सरासरी 20,000 आणि त्याच्यानंतर आपल्याला 5 ते 6 लाख रुपये उत्पन्न एक 5व्या ते 6व्या वर्षी आपल्या सघन पद्धतीने लागवड केलेल्या बागेतून एकरी मिळायला काहीच हरकत नाही। तर मित्रांनो, आंबा लागवडीबद्दल आपले काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये द्या। त्याचप्रमाणे आपला व्हॉट्सअप नंबर इथे दिलेला आहे, व्हॉट्सअपवरती मेसेज। आंबा लागवडीबद्दल रोपापासून ते अगदी शेवटपर्यंत पूर्ण मार्गदर्शन कृषी संजीवनीतर्फे आपल्याला देण्यात येतं। तर वाट बघू नका, 2026ला जर आपल्याला लागवड करायची असेल तर आत्ताच व्हॉट्सअप करा, म्हणजे आपल्याला इथून पुढचं नियोजन जुलैच्या लागवडीसाठी कसं करता येईल ह्याची पूर्ण माहिती आम्ही देऊन देऊ।